नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रिवियस लेक्चरला आपण जो एनाट्रोपस ओव्ह्यूल आहे त्याचा स्ट्रक्चरचा अभ्यास केला आहे. आता एनाट्रोपस ओव्ह्यूलचं जे स्ट्रक्चर आहे ते कशा पद्धतीने आहे, हे जे स्ट्रक्चर आहे हे तुम्हाला समजलं तर आज आपल्याला जो नेक्स्ट पॉइंट स्टडी करायचा आहे तो म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. फिमेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट कशा पद्धतीने होते याचा अभ्यास आज आपल्याला करायचा आहे. त्यापूर्वी थोडंसं ओव्हरलुक करूया की जो एनाट्रोपस ओव्ह्यूल आहे त्याचं स्ट्रक्चर आपण कशा पद्धतीने बघितलेलं आहे, ते स्ट्रक्चर कसं आहे. विद्यार्थी मित्रांनो, एनाट्रोपस ओव्ह्यूलचा आपण विचार जर केला तर त्यामध्ये आपल्याला इंटिग्युमेंट्स दिसून येत आहे, पोलर न्यूक्लियाय आहे, चलाजल एंड आहे. आणि हा एनाट्रोपस ओव्ह्यूल का म्हणतो आपण याला, कारण याचा ऍक्सिस कसा आहे, बेंड्स ऍक्सिस आहे आणि डाऊनवर्डली मायक्रोपायलर ओपनिंग आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, एनाट्रोपस ओव्ह्यूल म्हणतो. मग आता त्यामध्ये मायक्रोपायलर एंड आहे, चलाजा आहे, चलाजल एंड आहे, इंटिग्युमेंट्स आहेत, ही राफी आहे, रेड कलर मध्ये दिसते तुम्हाला. त्यानंतर ही जी आहे ही सर्वात महत्त्वाची आहे एम्ब्रियो सॅक. ही जी तुम्हाला दिसते आहे ती आहे एम्ब्रियो सॅक. आणि या एम्ब्रियो सॅक मध्ये आपल्याला चलाजल एंडला, चलाजाच्या साइडला अँटीपोडल सेल्स दिसत आहेत, 3 अँटीपोडल सेल्स. त्यानंतर दोन मिडलला मध्यभागी 2 न्यूक्लियाय दिसत आहेत, त्यांना आपण काय म्हणतोय, पोलर न्यूक्लियाय म्हणतोय. त्यानंतर जे मायक्रोपायलर एंड आहे, मायक्रोपायलर एंडला या 3 सेल्स दिसत आहे आपल्याला इथं, तर त्या आहेत, त्याला आपण म्हणतोय एग ॲपॅरेटस. आणि ही पूर्ण जी सेल आहे तर हिला आपण काय म्हणतो, ही कोणती सॅक आहे, एम्ब्रियो सॅक. हा पॉइंट सर्वात महत्त्वाचा आहे. मग आता मायक्रोपायलर एंडच्या एग ॲपॅरेटस 3 सेल्स आहेत, त्यामध्ये फर्स्ट आहे एक सेल मिडलला, ज्या साइडला आहे 2, तर त्यांना आपण काय म्हणतो, सिनर्जिड्स. 2 सिनर्जिड्स आणि एक सेल मिळून काय तयार होते, एक ॲपॅरेटस तयार होते. त्यानंतर पोलर न्यूक्लियाय आणि त्यानंतर चलाजल एंडच्या 3 अँटीपोडल सेल्स आहेत. तर हे जे स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर कशा पद्धतीने तयार होतं याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. हे सर्वात महत्त्वाचं आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जी डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट आहे, ही जी डेव्हलपमेंट आहे, ही जी तुम्हाला एम्ब्रियो सॅक दाखवलेली आहे, तर ही डेव्हलपमेंट कशा पद्धतीने होते, हाच फिमेल गॅमेटोफाइट आहे आणि याची डेव्हलपमेंट कशा पद्धतीने होते हे तुम्हाला सर्वात महत्त्वाचं याचा अभ्यास करायचा आहे. आता ही डेव्हलपमेंट होताना आपण जास्त नोट्स आज फळ्यावर लिहिणार नाही आहोत, तर डायग्रामॅटिक जास्त पोर्शन आहे, जास्त डायग्राम्स तयार होतात, त्यामुळे जास्त बोर्ड नोट्ससाठी वापरणार नाही आहोत. तर हे तुम्ही समजून घ्या, एक सेंटेन्स हा व्हिडिओ बघताना वही तुमच्या सोबत असू द्या, पेन असू द्या, आणि मग ते सेंटेन्स आणि तिची डायग्राम कशी तयार होती तर याचा अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला समजेल. अतिशय सोप्या पद्धतीने आज आपण हे समजून घेणार आहोत. तर डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट मध्ये फर्स्ट विचार जर केला तर जो डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल, जी डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल कशी आहे, तर डिप्लॉइड आहे. मेगास्पोर मदर सेल अंडरगोज मियोसिस. ही जी डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल आहे तिचं मियोसिस घडून येतं टू फॉर्म अ टेट्राड ऑफ हॅप्लॉइड मेगास्पोर. टू फॉर्म a tetrad of haploid megaspores. काय तयार होतं, tetrad of haploid. haploid means n number
डिप्लॉइड मीन्स 2n डबल होतात ते. मग जी डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल आहे तिचं मियोसिस होऊन अंडरगोज द प्रोसेस ऑफ मियोसिस होऊन काय तयार होतं टू फॉर्म अ टेट्राड ऑफ हॅप्लॉइड मेगास्पोर. काय तयार होतं हॅप्लॉइड मेगास्पोर. फर्स्ट सेंटेन्स आहे की डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल अंडरगोज मियोसिस, तिचं मियोसिस घडून येतं टू फॉर्म अ टेट्राड ऑफ हॅप्लॉइड मेगास्पोर. टेट्राड तयार होतात. त्या एका सेल पासून 4 सेल्स आपल्याला तयार झालेल्या दिसून येतात. मग आता फर्स्ट आता हा जो एनाट्रोपस ओव्ह्यूल आहे हा छोट्या पद्धतीने ड्रॉ करतो आहे. फक्त शॉर्टकट मध्ये समजून घ्या की हा आहे तुमचा एनाट्रोपस ओव्ह्यूल आणि त्यामध्ये आहे डिप्लॉइड ही जी एम्ब्रियो सॅक आहे. इथं ही एम्ब्रियो सॅक आहे. तिच्यामध्ये एक सेल आहे ती आहे डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल. ही सेल आहे MMC. तिला आपण काय म्हणतो डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल आहे. तिथं आपल्याला ही दिसून येते. मग आता ह्या सेलचा मियोसिस होऊन तिच्यापासून 4 सेल्स तयार होणार आहेत. त्यालाच आपण काय म्हणतो टेट्राड ऑफ हॅप्लॉइड मेगास्पोर. पण ही सेल डिप्लॉइड आहे. तिच्यापासून हॅप्लॉइड सेट म्हणजे हाफ क्रोमोसोम नंबर असणार आहे त्याच्यामध्ये, म्हणजे तो हाफ सेट तयार होतोय 4 सेलचा. त्याला आपण काय म्हणतोय हॅप्लॉइड मेगास्पोर मदर सेल. पण त्या किती तयार होत आहे तर त्या होत आहे 4. एनाट्रोपस ओव्ह्यूल आहे. मग आता ही जी सेल आहे तर त्या सेल मध्ये एक सेल आहे ही डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल. तिच्यापासून किती सेल्स तयार होणार आहेत तर 4. याच्या 4 सेल्स आपल्याला तयार झालेल्या दिसून येतील. त्याला आपण काय म्हणतो टेट्राड ऑफ हॅप्लॉइड मेगास्पोर. लिनियर टेट्राड ऑफ हॅप्लॉइड मेगास्पोर. काय तयार झालं की लिनियर टेट्राड ऑफ हॅप्लॉइड मेगास्पोर आपल्याला तयार झालेलं दिसून येत आहे. बरोबर आहे. त्यानंतर मग आता यामध्ये इकडे आहे चलाजल एंड आहे, इथं आहे मायक्रोपायलर एंड आहे. तर इथं आपण हे बघितलं की जी डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल आहे त्यापासून काय तयार झालं तर टेट्राड लिनियर टेट्राड ऑफ हॅप्लॉइड मेगास्पोर तयार झालं. मग त्यानंतर द चलाजल मेगास्पोर ही जी चलाजलच्या साइडला आहे ही जी फर्स्ट मेगास्पोर आहे चलाजल मेगास्पोर रिमेन्स फंक्शनल. ती तेवढी एकच जी मेगास्पोर आहे रिमेन्स फंक्शनल व्हाईल रिमेनिंग 3. किती सेल्स तयार झाले आहेत 4. मग आता जी चलाजलच्या साइडची आहे चलाजल मेगास्पोर रिमेन्स फंक्शनल म्हणजे चलाजलच्या साइडची जी मेगास्पोर आहे ती फंक्शनल आहे बट रिमेनिंग 3 डिजनरेट. ज्या रिमेनिंग 3 आहे या साइडच्या खालच्या तर त्या काय होतात डिजनरेट होतात. आणि ती डायग्राम हा तुमचा एनाट्रोपस ओव्ह्यूल आहे. मग आता त्या एनाट्रोपस ओव्ह्यूल मध्ये ही जी चलाजलच्या साइडची सेल आहे तर हीच फक्त काय आहे फंक्शनल आहे. बाकी काय होतात डिजनरेट होतात म्हणजे नष्ट होतात. मग कोणत्या साइडची फक्त फंक्शनल आहे
चलाजाच्या साईडची. मग आता याला आपण काय म्हणू, फंक्शनल मेगास्पोर. कोणत्या साईडची आहे, चलाजाच्या साईडची जी आहे, तर तिला आपण काय म्हणतो, फंक्शनल मेगास्पोर. इथं चलाजल साईडची आहे तिला फंक्शनल म्हणतो. आणि याच्या साईड डिजेनरेट होताना दिसत आहे, तर ते आहे डिजेनरेटिंग मेगास्पोर्स. त्याला आपण काय म्हणू शकतो, डिजेनरेटिंग मेगास्पोर्स. तर अशा पद्धतीनं ह्याच्या मेगास्पोरोजेनेसिस आहे, याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, मेगास्पोरोजेनेसिस म्हणतो. फंक्शनल म्हणजे हा जो चलाजल एंडचा फंक्शनल आहे, फंक्शनल किंवा त्याला आपण फर्टाईल मेगास्पोर म्हणू. फंक्शनल किंवा फर्टाईल मेगास्पोर्स इज द फर्स्ट सेल ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. आणि ही काय आहे, द फर्स्ट सेल ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. फर्स्ट सेल ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. फिमेल गॅमेटोफाइट की फर्स्ट सेल कोणती आहे, तर फंक्शनल मेगास्पोर किंवा जो फर्टाईल मेगास्पोर आहे, इज द फर्स्ट सेल ऑफ फिमेल गॅमेटोफाइट and it undergoes enlargement. आणि ह्या सेलची काय होते, नंतर enlargement होते and develops into a female gametophyte. ही ह्या सेलची enlargement होऊन नंतर काय होतो, फिमेल गॅमेटोफाइट तयार होतो. द हॅप्लॉइड न्यूक्लियस ऑफ फंक्शनल मेगास्पोर undergoes 3 successive free nuclear mitotic division. आणि मग हा जो हॅप्लॉइड न्यूक्लियस आहे, हा 3 मायटोटिक डिव्हिजन्स पासून मधून जातो आणि त्यापासून ह्या 8 सेल्स तयार होतात. त्या कशा तयार होतात, तर फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन झाल्यावर 2 सेल्स तयार होतात. ज्यावेळेस सेकंड होतं तर त्यावेळेस 4 सेल्स आणि ज्यावेळेस थर्ड होतं त्यावेळेस 8 सेल्स, 8 न्यूक्लियाय तयार होतात. आणि 7 सेल स्ट्रक्चर, हे जे स्ट्रक्चर आहे तर हे फॉर्म होतं, हे आपल्याला बघायचं आहे. पण ही जी प्रोसेस आहे मेगास्पोरोजेनेसिस, तर ही आहे की जो डिप्लॉइड एमएमसी आहे, डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल्स आहे, अंडरगोज मियोसिस टू फॉर्म टेट्राड ऑफ हॅप्लॉइड मेगास्पोर. इथं दिसतंय तुम्हाला. त्यानंतर मग यापासून काय होतं की जे चलाजल एंडचा जो आहे तर मेगास्पोर आहे तो रिमेन्स फंक्शनल अँड ज्या बाकीचे जे 3 आहे ते डिजेनरेट होतात. आणि म्हणून आपण काय म्हणतो, याला फक्त फर्स्ट फंक्शनल मेगास्पोर फक्त कोणता आहे, चलाजल साईडचा आहे. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, फर्स्ट सेल ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. आता डायग्राम इथं इरेज करतो आहे, कारण की आपल्याला पुढली डायग्राम जी आहे तर जो फिमेल गॅमेटोफाइट कशा पद्धतीने तयार होतो याची डायग्राम आपल्याला बघायची आहे. म्हणून आता ही डायग्राम पूर्ण खोडत आहे. मग आता हे स्ट्रक्चर कशा पद्धतीने फॉर्म होतं, आता ही डायग्राम आपण आधीच बघितलेली आहे, तरी तुम्हाला ते लक्षात राहण्यासाठी ती डायग्राम तशीच ठेवत आहे. मग आता जो फिमेल गॅमेटोफाइट आहे याची डेव्हलपमेंट आपल्याला कशा पद्धतीने होते याचा अभ्यास करायचा आहे. मग आता जे हा जो हॅप्लॉइड न्यूक्लियस ऑफ फंक्शनल मेगास्पोर अंडरगोज 3 सक्सेसिव्ह फ्री न्यूक्लियर मायटोटिक डिव्हिजन्स. आणि ही जी फर्स्ट सेल आहे आपण बघितली तर त्याचे काय होतात, 3 सक्सेसिव्ह मायटोटिक डिव्हिजन्स होतात आणि तो फिमेल गॅमेटोफाइट आपल्याला तयार झालेला दिसून येतो. मग आता फर्स्ट हा जो फंक्शनल मेगास्पोर आहे याची डायग्राम काढून घेऊ की हा जो फंक्शनल मेगास्पोर आहे, हा आहे फंक्शनल मेगास्पोर. हा आहे फंक्शनल मेगास्पोर. त्यामध्ये आहे हा आहे न्यूक्लियस आणि हे सायटोप्लाझ्मिक मटेरियल आहे, त्याला आपण काय म्हणतो, सायटोप्लाझम. मग आता
फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन रिझल्ट्स इन फॉर्मेशन ऑफ 2 न्यूक्लिआय. पहा हा जो मेगास्पोर आहे तर याचं काय होतं मायटोटिक फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन होतं आणि काय तयार होतं त्यामध्ये 2 न्यूक्लिआय तयार होतात. मग आता फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन्स यामध्ये काय तयार होणार आहे. हा जो फंक्शनल मेगास्पोर आहे तर 2 सेल्स आपल्याला तयार झालेल्या दिसून येतील. फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन म्हणू शकतो आपण किंवा न्यूक्लिअर डिव्हिजन म्हणू शकतो कारण की काय डिवाइड होतात तर न्यूक्लियस डिवाइड होतात म्हणून याला आपण फर्स्ट न्यूक्लिअर डिव्हिजन हे काय आहे फर्स्ट न्यूक्लिअर डिव्हिजन आहे किंवा फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन रिझल्ट्स इन फॉर्मेशन ऑफ 2 न्यूक्लिआय. किती न्यूक्लिआय तयार झाले इथं 2 न्यूक्लिआय तयार झाले म्हणून आता आपण याला काय म्हणू शकतो 2 न्यूक्लिएट एम्ब्रियो सॅक. कशी तयार झाली 2 न्यूक्लिएट एम्ब्रियो सॅक तयार झाली. इथं किती आहेत ही तयार व्हायची आहे बरोबर आहे. 8 न्यूक्लिएट 7 सेल स्ट्रक्चर तयार व्हायचं आहे. ते कसं आहे ते आपण मागच्या लेक्चरला डिस्क्राइब केलेलं आहे तरीही समजून घ्या. आता किती तयार झाली फर्स्ट न्यूक्लिअर डिव्हिजन झाली. जो एक न्यूक्लियस आहे त्याचे किती तयार झाले 2 न्यूक्लियस तयार झाले म्हणून फर्स्ट न्यूक्लिअर डिव्हिजन किंवा फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन रिझल्ट्स इनटू फॉर्मेशन ऑफ 2 न्यूक्लिआय. 2 डॉटर न्यूक्लिआय म्हणू शकतो किंवा 2 न्यूक्लिआय आणि काय तयार झालं 2 न्यूक्लिएट एम्ब्रियो सॅक काय झालेली दिसते आपल्याला तयार झालेली दिसून येते. त्यानंतर सेकंड मायटोटिक डिव्हिजन किंवा सेकंड न्यूक्लिअर डिव्हिजन रिझल्ट्स इन फॉर्मेशन ऑफ 4 न्यूक्लिआय. किती न्यूक्लिआय तयार होतात तर रिझल्ट्स इन फॉर्मेशन ऑफ 4 न्यूक्लिआय. मग आता सेकंड न्यूक्लिअर डिव्हिजन ही जी सेकंड न्यूक्लिअर डिव्हिजन आहे तर ही न्यूक्लिअर डिव्हिजन झाल्यानंतर काय तयार होतात तर 4 न्यूक्लिआय तयार होते म्हणून आपण याला काय म्हणू शकतो 4 न्यूक्लिएट एम्ब्रियो सॅक. 4 न्यूक्लिएट एम्ब्रियो सॅक. आपण काय सेंटेन्स तयार केलं सेकंड मायटोटिक डिव्हिजन और सेकंड न्यूक्लिअर डिव्हिजन रिझल्ट्स इन फॉर्मेशन ऑफ 4 डॉटर न्यूक्लिआय किंवा 4 न्यूक्लिआय हे सेंटेन्स तयार केलं आणि त्याचीच ही डायग्राम आपण काय केली तयार केली. त्यानंतर आता किती मायटोटिक डिव्हिजन होता आपण बघितला 3. फर्स्ट झाली 2 सेल तयार झाल्या 2 न्यूक्लियस तयार झाले. सेकंड झाली किती तयार झाले 4. आता जी थर्ड मायटोटिक डिव्हिजन आहे किंवा थर्ड न्यूक्लिअर डिव्हिजन रिझल्ट्स इन फॉर्मेशन ऑफ 8 न्यूक्लिआय. जी थर्ड आहे तर थर्ड झाल्यानंतर काय तयार होणार आहे तर 8 न्यूक्लिआय आपल्याला तयार झालेली दिसून येते. किती तयार झाले हे 8 न्यूक्लिआय तयार झाले. मग आता ही कोणती आहे थर्ड न्यूक्लिअर डिव्हिजन आहे आणि हिलाच आपण काय म्हणू शकतो 8 न्यूक्लिएट एम्ब्रियो सॅक आपण म्हणू शकतो. मग ही जी थर्ड न्यूक्लिअर डिव्हिजन आहे किंवा थर्ड मायटोटिक डिव्हिजन आहे रिझल्ट्स इन फॉर्मेशन ऑफ 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर किंवा 8 न्यूक्लिआय काय होतात तयार झालेले आपल्याला दिसून येतात. इन विच 4 न्यूक्लिआय ऍट ईच पोल. जे 2 पोल आहेत तर प्रत्येक पोलला किती दिसतात आपल्याला 4 न्यूक्लिआय. 4 न्यूक्लिआय दोन्ही पोलला काय झालेले दिसतात आपल्याला शिफ्ट झालेले दिसतात किंवा ते दोन्ही पोलला 4 न्यूक्लिआय आहे म्हणजे इक्वल डिस्ट्रीब्युशन झालेलं आपल्याला दिसून येतं. अँड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर इज फॉर्म. किती न्यूक्लियस आहे 1 2 3 4 1 2 3 4 4 4 किती 8 असं 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर आपल्याला तयार झालेलं दिसून येतं. मग आता
यानंतर इथं आपण बघितलं की ही जी एम्ब्रियो सॅक आहे तर याच्यामध्ये पोलर न्यूक्लिआय दिसत आहे, अँटीपोडल सेल दिसत आहे, एग ॲपरेटस दिसत आहे आणि इथं तर फक्त काय आहे तर 8 न्यूक्लिआय तयार झालेले आहे. मग आता इथं पोलर न्यूक्लिआय नाही, मग हे स्ट्रक्चर कसं तयार होतं तर ते बघताना विचार जर केला की हे जे स्ट्रक्चर आहे तर यामध्ये काय होतं की ह्याच्या दोन्ही पोलच्या सेल्स आहेत, दोन्ही पोल्स मध्ये ह्या ज्या हे जे न्यूक्लियस आहे 4 न्यूक्लियस शिफ्ट झालेले आहे. तर मग यामधले जे न्यूक्लियस आहे एक इच न्यूक्लियस ऍट इच पोल, प्रत्येक पोलचा एक न्यूक्लियस शिफ्टेड ऍट द सेंटर. तो काय होतो सेंटरला येतो, तो न्यूक्लियस काय होतो सेंटरला येतो. वन न्यूक्लियस फ्रॉम इच पोल कम्स टू द सेंटर अँड दे फंक्शन ॲज पोलर न्यूक्लिआय. ते काय होतात सेंटरला येतात आणि पोलर न्यूक्लिआय म्हणून काय दाखवतात फंक्शन दाखवतात. मग आता ही जी एम्ब्रियो सॅक आहे इथे हे का 4 न्यूक्लियस आपण बघितले तर एक न्यूक्लियस काय होणार आहे शिफ्ट होणार आहे कुठं तर सेंटरला. ते काय झाले सेंटरला आले आणि त्यांनी ते काय दाखवत आहे पोलर न्यूक्लिआय म्हणून काय दाखवत आहे फंक्शन दाखवत आहे. ही जी एम्ब्रियो सॅक आहे अशी तयार झाली का निश्चित झाली, कारण की इथं आपल्याला दिसत आहे क्लिअर कटली 2 पोलर सेल्स पोलर न्यूक्लिआय दिसत आहे. त्यानंतर आपल्याला एक ॲपरेटस आपल्याला इथं दिसून येत आहे. त्यानंतर इथं आपल्याला ज्या अँटीपोडल सेल्स आहेत त्या सुद्धा इथं काय होत आहे दिसून येत आहे. आणि हे जे स्ट्रक्चर आहे तर यालाच आपण काय म्हणतो की फिमेल गॅमेटोफाइट म्हणतो. दिस इज फॉलोड बाय सेल्युलर ऑर्गनायझेशन टू फॉर्म 3-celled egg apparatus at micropylar end. हे जे मायक्रोपायलर एंड आहे तर इथं काय दिसतं आपल्याला 3-celled egg apparatus आपल्याला दिसून येतं. याला आपण काय म्हणतो हे जे आहे तर हे आहे एक ॲपरेटस. यामध्ये एक आहे एक सेल आणि 2 आहेत सिनर्जिड्स. कोणत्या एंडला आहे तर 3-celled egg apparatus at micropylar end and 3 antipodals at chalazel end. हे जे चलाजाचं एंड आहे तर त्या एंडला कोणत्या सेल्स दिसत आहे तर 3 antipodals सेल्स दिसत आहे and 2 polar nuclei remains in the center. सेंटरला आपल्याला 2 पोलर न्यूक्लिआय दिसून येत आहे. thus 8 nucleated and 7-celled female gametophyte is formed within the functional megaspore. हे जे फंक्शनल मेगास्पोर आहे तर यामध्ये अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर आपल्याला तयार झालेलं दिसून येत आहे. आणि यालाच आपण म्हणतोय की डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. हा जो फिमेल गॅमेटोफाइट याची डेव्हलपमेंट कशा पद्धतीनं होते हा पॉइंट आपण काय बघितलेला आहे आज बघितलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो वहीमध्ये हे जे सेंटेन्स हे तयार करा. सेंटेन्स वाईज डायग्राम आपण तयार केलेली आहे, अतिशय महत्वाची आहे. याच्यावर तुम्हाला बिग क्वेश्चन विचारला जातो आणि म्हणून सेंटेन्स करून वहीवर ह्या डायग्रामची सातत्याने प्रॅक्टिस करा आणि यामध्ये इन्व्हॉल्व व्हा. हे समजून घ्या ही प्रोसेस काय आहे. ज्यावेळेस तुम्हाला ही प्रोसेस समजेल तर त्यावेळेस निश्चित तुम्हाला चांगले मार्क्स तुम्ही काय करू शकता मिळवू शकता. अतिशय सोपा पॉइंट आहे. सेंटेन्स वाईज आपण याची डायग्राम तयार करतो. डायरेक्ट डायग्राम तुम्ही बघू नका. डायग्राम तुम्ही सेंटेन्स वाईज तयार करा, तेव्हा तुम्हाला ही डायग्राम समजून येईल. काही अडचण असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. महत्वाचं पॉइंट आहे वारंवार बघा, वारंवार याचा अभ्यास करा, समजून घ्या. थँक्यू.